मणी सरांचा फोन का लागत नाहीये? ऐको वॉर्डन मॅडम, ऐको वॉर्डन मॅडमचाही फोन लागत नाहीये. त्यांच्या रूम मध्ये जायला हवं, त्या तिथेच असतील. ऐको 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 वॉर्डन मॅडम, ऐको वॉर्डन मॅडम, मॅडम कुठे आहात तुम्ही? प्लीज बाहेर या मॅडम, मला लई त्रास होतोय. ऐको मॅडम, मॅडम ऐको ऐको मणी सर, मणी सर कुठे आहात तुम्ही? शालिनी मॅडम, शालिनी मॅडम, संचिता मॅडम प्लीज या. ऐका शालिनी मॅडम, ओ प्लीज या. शालिनी मॅडम. काय ग स्वानंदी, डोकं पिकं फिरलंय का? एवढ्या रात्री माझ्या नावाने कशाला ओरडतेस? मॅडम मला खूप त्रास होतोय, मला सहन होत नाहीये. प्लीज मला डॉक्टर कडे घेऊन चला ना प्लीज. अगं पोटात दुखतंय ना, होतं असं, त्यात काय एवढं? हे बघ फॉल सलामस्ती. हा मॅडम, हो पण खूप त्रास होतोय, खूप कळा येत आहे पोटात, मला नाही सहन होत आहे. अगं शेवटच्या काही महिन्यात असं होतं. आणि मणीला सांग ना डॉक्टरकडे घेऊन जायला. मला संचितासाठी फ्रुट्स घेऊन जायचे. हा ती पण प्रेग्नंट आहे, ती नाटकं नाही करत तुझ्यासारखी. अगं स्वानंदी जरा स्ट्रॉंग राहा आणि कळ सहन कर. खूप त्रास होतोय मॅडम. मॅडम ऐका, मला त्रास. ऐको मणी सर कुठे आहात तुम्ही? मॅडम, जर शिंदे हवालदार बंगल्यावर आले होते तर मला का नाही दिसले कधी? एक पण तुला नाही दिसले रे, पण ते कोणालाच नाही दिसले. म्हणजे घरात कोणीच काही बोललं नाही. म्हणजे शिंदेने ते पुरावे त्या व्यक्तीला दिले, म्हणजे त्या व्यक्तीकडे हे पुरावे आहेत आणि त्यांना माहिती आहे की स्वानंदीचा गुन्हेगार कोण आहे. पण मग त्यांनी तुला किंवा स्वानंदीला सांगितलं का नाही? एक्झॅक्टली मलाही हाच प्रश्न पडलाय. ते जर आले होते तर आम्हाला भेटले का नाही? आणि ते पुरावे त्यांनी कोणाकडे दिलेत की घरातच कुठे ठेवलेत? मणी, हे पुरावे सरपोतदारांच्या बंगल्यात नक्कीच आहेत. आपल्याला ते शोधावे लागणार. कदाचित शिंदेने ते बंगल्यात लपवले असेल तर. आपल्याला आधी घरी जा. मणी, आधी फोन ऑन कर. एवढा वेळ फोन बंद आहे, कदाचित स्वानंदीने फोन सुद्धा केले असतील. एवढे मिस कॉल आहे स्वानंदीचे? मॅडम, मलाही भरपूर मिस कॉल आलेत. काही प्रॉब्लेम नसेल ना? मी फोन करते. हॅलो मॅडम. स्वानंदी मॅडम कुठे आहात तुम्ही? मला खूप त्रास होतोय. तुम्ही प्लीज लवकर या. स्वानंदी काय झालं? स्वानंदी बोल ना. मी इथेच आहे, मी लगेच येते. डॉक्टरांना घेऊन येऊ का? स्वानंदी हॅलो. मॅडम काय झालंय? स्वानंदी खूप पेन मध्ये आहे. म्हणे निघायला हवं आपल्याला. निघूयात लगेच. कसा आत जाऊ मी आता? मला वाटलं होतं वॉचमन रात्री तरी झोपेल. स्वानंदीची माहिती काढणं गरजेचं आहे, पण हा तर जागा आहे.
डॉक्टर यावेळी स्वानंदीला काही झालं नसेल ना? सनिधी, काळजी करू नको. बघ, डॉक्टर तपासतायत ना, थोडासा त्रास होईल. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? आनंदी, पेन खूप जास्त होत आहे का? डॉक्टर काय काय नेमकं काय होतंय स्वानंदीला, सांगा ना प्लीज. मला वाटतं केसमध्ये जरा कॉम्प्लिकेशन्स झाले. कदाचित प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल 7व्याच महिन्यात. काय? डॉक्टर, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी मध्ये बाळाला आणि आईला दोघांनाही त्रास होण्याचे चान्सेस आहेत ना? नॉट अलाउड. सुजित, काय? अरे काय सुजित, काय प्लीज, वेडी आहेस का बेबी? तू हे खाऊ शकत नाहीस कारण तू प्रेग्नेंट आहेस ना. गप्रे. मज्जा सुरू आहे बाबा माझ्या होणाऱ्या खोट्या बाळाच्या खोट्या आईची. नाही तर काय बे, उठाला हात लावायचा, करत उठायचं, बसायचं, बास. सगळ्या गोष्टी अशा हातात मिळतात. हाय हाय, क्या बात है, क्या बात है, क्या लाईफ आहे यार. हा म्हणजे इन अ वे तसं होतं. पण सुजित, मम्मा डेंजर आहेत रे. त्यांना आवर जरा. हात धुवून मागे लागलेत माझ्या. आत्ताही मी पळून आलीये त्यांचा डोळा चुकवून. सतत आपलं हे खा ते खा ते खा, सतत हेल्दी खायचं. हसू नकोस. बरं, त्या जे देतात ना ते टेस्टलेस असतं रे. अशाने ना मी हेल्दी होईन, पण माझ्या जिभेचं काय? आत्महत्या करेल माझी जीभ. सुजित प्लीज. बेब, जिभेने आत्महत्या केली तरी चालेल, पण आपलं हे नाटक जर कोणी पकडलं ना तर आपल्या दोघांना, स्पेशली तुला, आत्महत्या करावी लागेल. त्याच्यामुळे तुझ्या जिभेने आत्महत्या केली तरी चालेल, पण माझी जीभ काय म्हणते